हॅलो मित्रांनो, माझं नाव मंदार चंद्रकांत रेवडेकर. मी गेले 10 दिवस मड विपश्यना केंद्रामध्ये विपश्यना साधनेचं ध्यान घ्यायला आलेलो. विपश्यना मेडिटेशन बोलतात ते शिकायला आलेलो. आज मी तुम्हाला इथलं जे मडचं विपश्यना सेंटर आहे ते कसं आहे ते दाखवतो आहे. आज आमचा विपश्यनेचा शेवटचा दिवस आहे, 11वा दिवस. मग 11व्या दिवशी आमचं काही रुटीन असेल सुरुवातीचं सकाळचं ते तुम्हाला पाहायला भेटेल. इथं 3rd फ्लोअरवर आल्यावर केंद्राकडे जायचं, बोर्ड दिसतो. वरती आपल्याला इथे धम्मचक्र दिसतं. त्यांचं स्वागत विपश्यना विद्यापीठ धम्मगिरी इगतपुरी नाशिक अंतर्गत पुणे विपश्यना समिती बार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने विपश्यना ध्यान केंद्र महड आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. आपल्याला त्यांचा बोर्ड दिसतो. 2 फ्लोअरचं हे विपश्यना सेंटर आहे. छोटं आहे, त्याचे खूप फायदे आहेत. बाकीचे विपश्यना सेंटर मोठे असतात तसं नाही. 3rd फ्लोअरला आल्यावर बघा, आता पहाटेचे 3:50 झाले आहेत. 10 मिनटात सकाळची मॉर्निंग पहिले 4 वाजताची काँग होईल, तीही मी तुम्हाला दाखवेन. 3rd फ्लोअरला आत आल्या ती एवढंच फ्लोअर आहे. इथे एंटर केल्यावरती पहिले धम्म हॉल लागतं. हा फक्त आचार्यांसाठीचा असलेला प्रवेशद्वार वगैरे आहे. इथे जे समय सारणी आहे ती लावलेली आहे. 4 वाजता जागरण होतं, 4:30 ते 6:30 नाश्ता होतो, 6:30 ते 7:15 साधना होते आणि 6:30 ते 7:15 नाश्ता होतो. 7:15 ते 8 वाजेपर्यंत विश्राम होतो. त्या विश्राम काळात तुम्ही तुमची रोजची कामं करू शकता, जसे आंघोळ वगैरे ते सर्व. 8 ते 9 तुम्ही सामूहिकच्या साधना ध्यान कक्षामध्ये करू शकता. त्याच्यानंतर निर्देशनानुसार साधना होते 9 ते 11. 11 ते 11:45 जेवणाचा टाईम असतो. त्याच्यानंतर 11 ते 11:45 ते 1 वाजेपर्यंत झोपण्यासाठी किंवा विश्रामासाठी टाईम भेटतो. किंवा ज्यांना सकाळी आंघोळ वगैरे करता नाही आले ते दुपारी वगैरे सुद्धा आंघोळ करतात. 12 ते 12:30 आचार्यांना भेटायचा टाईम असतो. जो 11 ते 1चा विश्राम टाईम आहे त्याच्यामध्ये 12 ते 12:30 म्हणजे तुम्ही आचार्यांशी, जे इथले गुरुजी आहेत त्यांच्याशी 1 to 1 बोलू शकता. तुमचे जे काही पर्सनल डाऊट्स आहेत किंवा साधनेसंबंधी प्रश्न आहेत ते बोलू शकता. इथल्या विपश्यना सेंटरचा हा असा फायदा आहे की विपश्यना सेंटर छोटा असल्यामुळे इथे लिमिटेड स्टुडंट्स असतात. त्याचा तुम्ही एवढा फायदा घेऊ शकता ना की जे मोठ्या विपश्यना सेंटरमध्ये आपल्याला आचार्यांशी बोलायला वगैरे भेटत नाही, किंवा पर्सनल काही असेल, कुणाचं काही असेल, मेंटल डिप्रेशन म्हणा किंवा काही त्रास वगैरे, तो त्यांच्याशी जास्त डिस्कस नाही करता येत. पण इथे तसं नाही आहे. इथे तुम्ही आचार्यांशी बोलू शकता. हा फ्लोअर इथे संपतो. इथे पण एक छोटा धम्म हॉल आहे. धम्म हॉलमध्ये आतमध्ये जाऊन मोबाईलवरती रेकॉर्डिंग करायला अलाउड नाही आहे, म्हणून मी आतमध्ये जात नाही आहे. या फ्लोअरला इथे 2 वॉशरूम आहेत, एक लेडीज जेंट्स. एंट्रन्सलाही वॉशरूम आहेत, कॉमन वॉशरूम आहेत. 2 डॉर्मेटरीज आहेत. हे निवासस्थान आहे धम्मसेवकांचं. मी तुम्हाला माझी जी डॉर्मेटरीमधली हे होती ते दाखवतो. ही डॉर्मेटरीमधली माझी रूम आहे. इथे मी माझं सगळं खाली सामान ठेवलेलं आहे. इथेच माझं झोपणं वगैरे सगळं व्हायचं. फोन अलाउड नसतो 10 दिवस, आणि तुम्ही काही फोनचा वापर नाही करू शकत, आणि तुम्हाला आर्यमौन पण पाहायला लागतं. बाकीची अशी जे बाकीचे साधक होते त्यांची डॉर्मेटरी आहे. आता ऑलमोस्ट शेवटचा दिवस आहे, तर काही साधक सोडून गेलेत. काहींचं झालं होतं पण त्यांना यायला नाही भेटलं वगैरे वगैरे, त्याच्यामुळे सध्या ही डॉर्मेटरी रिकामी आहे. सेम डॉर्मेटरी इकडेही आहे, तुम्ही पाहू शकता. व्हिडिओमध्ये आता होते ते एक धम्मसाधक होते, ते आल्यामुळे पर्सनल रिझनमुळे व्हिडिओ पॉज केला होता. धम्म हॉलच्या बाहेर पुन्हा काही इन्स्ट्रक्शन्स आहेत.
धम्म हॉलमध्ये कसं काय पाळावं वगैरे, किती काय, ज्या मेन प्रमुख साधना असतात 3 बैठका होतात, 8 ते 9, 2:30 ते 3:30 आणि 6 ते 7. आज शेवटचा दिवस असल्यामुळे फक्त जी मॉर्निंगला एक बैठक होते, म्हणजे जी साधना असते ती होईल. याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 4 वाजता आता पहिलं जागरण होईल आणि 4:30 ते 7:30ची जी साधना आहे ती होणार आहे. बाकीचा सगळा जो समय सारणीवरचा जो तुम्ही पाहू शकता दिनक्रम तो होणार नाही. हे शेवटचा दिवस होता तेव्हा आमचा रुटीन होता हा सगळा. इथे बघा इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. ज्या मेन प्रमुख 3 साधना असतात. प्लीज डू नॉट लिव्ह द धम्म हॉल ड्युरिंग द ग्रुप सेटिंग्स. हा आमचा मेन धम्म हॉल आहे. तिथे फोन वगैरे अलाउड नसतात. इथेही लिहिलं आहे धम्म हॉलमध्ये मोबाईल वापरण्यास व फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. आपण त्याचं पालन करूया. असंही धम्म हॉल लॉक आहे तर तुम्हाला तिथे पाहता येणार नाही. जागोजागी तुम्ही बघू शकता आर्य मौन का कड़ाई से पालन करे, प्लीज मेंटेन द नोबल सायलेन्स असं लिहिलेलं आहे. आता आर्य मौन म्हणजे की मौन म्हणजे गप्प राहणे, कुणाशी काही न बोलणे. आर्य मौनचा अर्थ असतो की कुणाशीही सांकेतिक भाषेने, म्हणजे तू हे कर ते कर, हाताने डोळ्यांनी सुद्धा बोलायचं नसतं. जेवढं पाळता येईल तेवढं तुम्हाला मौन पाळायचं असतं 10 दिवस. त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. सेम या साईडला काही रूम्स आहेत साधकांसाठीच, आचार्यांच्याही रूम आहेत आणि जे इथे सेवा द्यायला येतात धम्मसेवक वगैरे त्यांचे विपश्यना कार्यालय, शिबिर व्यवस्थापक त्यांच्या रूम्स आहेत. सध्याच्या आता 4 वाजायला 5 मिनिटं आहेत ऑलमोस्ट. 5 मिनिटांनी कॉंग होईलच. इथेही विश्राम कक्ष आहे, इथेही विश्राम कक्ष आहे. इथे पुढे आचार्यांची खोली आहे. ओव्हरऑल बघायला गेलं तर एक छोटा पण चांगला आणि जास्त तुम्हाला बेनिफिशियल असा हा विपश्यना सेंटर आहे. तुम्ही पागोडाला किंवा इगतपुरीचे जे विपश्यना सेंटर बघितलेत तिथे शून्यगार वगैरे असतो, तुम्हाला वेगवेगळी सेटिंग्स असतात, किंवा तुमचं जे धम्म हॉल आहे आणि तुमचं राहण्याची सोय असते ती लांब असते. शून्यगार म्हणजे बघायला गेलं तर या फोटोमध्ये जशा प्रकारे दाखवलं आहे हा धम्म हॉल आहे आणि त्याच्या बाहेर हे छोटे छोटे पर्सनल रूम्स आहेत एक टाईपने, त्याला शून्यगार बोललं जातं. तिथे ऑलमोस्ट पंखे वगैरे काही नसतं, खूप शांतता असते. तुम्ही तुमचं ध्यान एकदम नीट प्रकारे करू शकता. ते सगळं इथे चालतं. बघा इथेही मेन्शन केलेलं आहे आर्य मौन का कड़ाई से पालन करे. आणि असतंय 10 दिवस जेव्हा साधनेमध्ये लोक असतात ते सिन्सिअरली पाळतात की आपल्यामुळे पुन्हा दुसऱ्याची साधना भंग होऊ नये. हे 3rd फ्लोअर होतं. 1st फ्लोअरला आमचं जे डायनिंग होतं, जेवायची वगैरे नाश्त्याची सोय ती 1st फ्लोअरला केलेली होती. हा इथे 2nd फ्लोअर आहे, तिथे जाण्यास आम्हाला मनाई होती. सगळीकडे फिरण्याचंही रिस्ट्रिक्शन आहे, कारण की इथे कसं बाहेरचं वातावरणात तुम्ही हे होऊ शकता, दुसऱ्यांशी बोलणं वगैरे होईल, तुमची साधना भंग होऊ शकते. त्याच्यामुळे ते तुम्हाला थोडं मेंटेन करायचं असतं आणि ते लिमिटेड स्पेस आहे फिरायला. 1st फ्लोअरला इथे खाली आल्यावरती इथे यांचं कॅन्टीन आहे. आता मी तुम्हाला आमच्या विपश्यना सेंटरचा डायनिंग हॉल दाखवत आहे. इथे रोज सगळे साधक जेवायला यायचे. हा व्हिडिओ मी त्या दिवशी सकाळी नाही नंतर बनवला होता, त्यामुळे काही लोक तुम्हाला बोलताना दिसतील, पण तसं नव्हतं. इथे आर्य मौनच्या शिस्तीचं कडक पालन केलं जायचं. लोक जेवण घेतल्यावरती आपल्याच नेमून दिलेल्या जागेवर यायचे. इथे प्रत्येक चेअरच्या पुढे एक नंबर लिहिला होता. जो नंबर ज्याला दिला आहे लोक त्याच नंबरवरती जेवायला बसायचे. जेवण झाल्यावरती तिथे 3 टब ठेवले होते. मोठ्या टबमध्ये मोठं ताट, छोट्या टबमध्ये वाटी आणि त्यापेक्षा छोट्या टबमध्ये स्वतःचा जो खाऊन झालेला चमचा आहे तो ठेवला जायचा. लोक स्वतःचं जेवण स्वतःच्या हाताने घ्यायचे. मग खाऊन झाल्यावरती आपलं ताट त्या जागेवरती ठेवून निघून जायचे, पण बिना कुणाशी बोलता. बस छोटंसं असं
तुम्हाला ध्यानावर जास्त केंद्रित करता येईल असं एक छोटं हे विपश्यना सेंटर आहे. पण याचा फायदा इतका जास्त होतो की आपल्याला आचार्याशी सुसंवाद साधणं सोपं पडतं. आणि जे आपण ज्या कारणासाठी मेन आलो ध्यान करायसाठी त्या ध्यानावर लक्ष केंद्रित करता येतं. आता तुम्ही जी माझी खोली बघितलात ती पण ध्यान केंद्रापासून एकदमच जवळ होती. ऑलमोस्ट मला 1 मिनटंसुद्धाही लागायचं नाही ध्यान कक्षात पोचायला. त्याच्यामुळे या समय सारणीप्रमाणे पूर्ण दिवसाचा कार्यक्रम तर आमचा नीट होऊनच जायचा. पण जो इतर वेळ होता जो मोठ्या मोठ्या विपश्यना सेंटरमध्ये वाया जातो मीन्स द मॉलपासनं तुमच्या डॉर्मेटरीला किंवा राहण्याच्या ठिकाणी येणं जाणं असं तुम्ही पाहू शकता. इथे जी माझी जागा होती झोपायचो ऑलमोस्ट इथून निघालो 1 2 3 4 मॅक्स 5 सेकंड आळशीपणा केला तर 10 सेकंदामध्ये मी आमचं जे धम्मा हॉल आहे तिथे पोचून जायचो. अशा प्रकारचं हे विपश्यना सेंटर आहे. जे आमचं डायनिंग वगैरे होतं ते मी तुम्हाला आता दाखवलं नाही कारण की बंद होतं. त्याचा व्हिडिओ मी थोड्या वेळाने काढेन आणि ह्याच्यामध्ये पुढे अपलोड करेन. आता बघा सकाळचे ठीक 4 वाजले आणि बॉम्ब झालेला आहे. आता ऑलमोस्ट जेवढी साधकं आहे ती उठतील. जे टाईम शेड्यूल आहे 4 वाजताचं बघू शकता तुम्ही 4 वाजलेले आहेत आणि जागरणची पहिली बॉम्ब झालेली आहे. आता आमचे धम्मसेवक येतील. पर्सनली सगळ्यांना जाऊन अशा घंट्या ठेवलेल्या असतात. त्याच्यानंतर सगळ्यांना जागरण करण्यात येईल उठवण्यात येईल. ते बघा तुम्ही पाहू शकता तिकडे धम्मसेवक आले. तुम्ही म्हणत असाल की हे आता एवढे बोलतात त्यांचा आवाज इथपर्यंत येते वगैरे आणि असं काही नाही आहे. आज शेवटचा दिवस आहे 11वा दिवस तोही 10वा नाही 11वा दिवस. त्याच्यामध्ये लिहिलं पण आहे इथे बघा की मंगलमैत्री साधना. ह्या साधनेनंतर जे आम्ही मौन पाहिला ते निघून जातं. त्याच्यामुळे आम्हाला बोलण्याची परवानगी असते. हे आमचे धम्मसेवक आलेले आहेत. आता ते त्यांचं सगळ्यांना उठवण्याचं काम सुरू करते. हे बघा आमच्या धम्मसेवकांनी त्यांच्या कामानुसार आता त्यांना माहिती आहे डॉर्मेंटरीमध्ये कोणी नाही आहे तरी पण त्यांनी त्यांचं जे काम आहे ते रीतसर करत आहेत तिथे कोणी असो किंवा नसो. आम्ही दोघंच ना उठून आमचं झालेलं होतं. या ते यूट्यूबवर टाकायचं आहे ना मला थोडं त्याच्यासाठी करतोय. अशा आता ते थोड्या वेळात प्रत्येक डॉर्मेंटरीमध्ये जातील. ही दुसरी बाजूची डॉर्मेंटरी आहे त्या साईडला वगैरे. आता एक साधक यायला सुरुवात झालेली आहे. त्यांचं सकाळचं फ्रेश वगैरे होणं सुरू होईल आणि त्याप्रमाणे जे आमचे इन्स्ट्रक्शन्स असतात त्याप्रमाणे ह्या साधना होतील. आता 11वा दिवस आहे तर शेवटची फक्त साधना होईल 4:30 ते 7:30. 6:30 नाश्ता होईल आणि आम्हाला सोडण्यात येईल. मी पुन्हा डॉर्मेंटरीमध्ये माझ्या जागेवर आलेलो आहे. तर धम्मसेवक आहेत जे सगळ्यांना उठवायचं त्यांचं काम करत आहेत. तुम्ही पाहू शकता सकाळचं जागरण झालं कॉंग झालं तरी पण इथे शांतता आहे. इथे असं नाही की सकाळचे 4 वाजलेत म्हणून आता शांतता आहे. सकाळचे 4 वाजू दुपारच्या 1 वाजू किंवा 9:30पर्यंत ऑलमोस्ट सगळ्यांचं झोपायची तयारी वगैरे होऊन जातात. 9:45पर्यंत पूर्ण शुकशुकाट असतो. जसं आता आपण सकाळी पाहिला तसं सेम जे रुटीन इथे दिलं आहे ते टोटली फॉलो केलं जातं आणि प्रत्येकाला त्याचा फायदाही होतो. मलाही खूप फायदा झाला आहे. मी इथे आलो माझ्या लाईफचे गोल्स क्लिअर झाले. काय करायचं आहे काही नाही. मी इथे यायच्या आधी माझ्या काही समस्या होत्या त्याही हे झाल्या. आता इथून पुढे जे मला माझं यूट्यूब चॅनल आहे जे डेट पडलं होतं जे मला चालू करायचं होतं ते कन्फर्म नव्हतं. ते चालू करण्याच्या बाबतीतही क्लिअरन्स
माझ्या लाईफचा मला इथूनच आला आणि जे काही त्या संदर्भात अजून मी इथून शिकलो, जे काय माझे एक्सपिरियन्स आहेत प्रत्येक दिवसाचे आणि शॉर्ट टर्म जे काय मला एक्सपिरियन्स आला ते मी व्हिडिओद्वारे तुम्हाला पुढे सांगतच जाईल. आजचा मी व्हिडिओ इथे संपवतो. बाकी काय असेल तर याच्यामध्ये ॲड झालं तर तुम्हाला कळेलच.